अंकावर आम्ही किती वर आहे रे आम्ही हॅलो 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 पण त्यांनी तरी सामना चालू करायचा आहे. आपल्याला अजून सामने खेळवायचे आहे. लय टीम आली चांगल्या पद्धतीचा फटका मारला त्यावर 6 धाव मिळवण्यात यश मिळाले होते. षटकार खेचला तो विराजाने. चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि 6 धाव मिळवण्यात यश मिळाले होते विराजाला. विश्वनाथाचा पुढील चेंडू विराजसाठी चांगल्या पद्धतीने कट केला परंतु त्यावर 4 धावा मिळवण्यात यश मिळते. गजाल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते मायरा इलेव्हन संघाचं. 4 धावा मिळवण्यात यश आले. लागोपाठ 2 चेंडू 2 फटके. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारलाय. 2 चेंडूवर 10 धावा मिळवल्यात. पाठी नको या कॉलचा सिग्नल काय कॉलचा इशारा कसा पुढे चेंडू चांगल्या पद्धतीने मारलेला परंतु त्यावर 3 धावा मिळवण्यात यश मिळते ते विराजाला. चांगली फलंदाजी ते पाहायला मिळते ती मंगलमूर्ती अगरवाल यांनी संघाकडून. चांगले प्रदर्शन इथे पाहायला मिळते ते या संघाच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीने कट करून 2 धावा मिळवण्यात यश येते ते स्कोर काय झाला 16 ला विन 15 झाले 16 अजय रेवाले आणि अनिकेत रेवाले धन्यवाद. अजय रेवाले हे खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. अगरवाल संघाकडून पहिले शतक घेऊन आला तो. चांगल्या पद्धतीचा आपल्याला फटका पाहायला मिळतोय आणि उतर स्ट्राईकला सुमित जाधव आणि नॉन स्ट्राईकला भावेश मांडवकर. दोन्ही चांगल्या पद्धतीचे आपल्याला खेळाडू इथे पाहायला मिळतात. धाव बाद झालाय तो सुमित जाधव आणि संघाला मोठं नुकसान झालंय. तडाखे बाद होता फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळतो आणि संघाला मोठं नुकसान झाले ते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तीन चेंडू आणि 8 धावांची गरज आहे ती रोकी संघाला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते ती आपल्या अगरवाल संघाकडून. दोन चेंडूवर 6 धावांची गरज आहे ती गावदेव रोकी संघाला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती.
मंगलमूर्ती अगरवाणी संघाकडून पास झालाय तो 22 मांडवकर नाखुश केले. माझ्या 11 ला मिळणारा दुसरा झटका आणि 2 धावा. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे ती. एक चेंडू आणि 4 धावा गावदेव वृत्ती संघाला, मायरा 11 वृत्ती संघाला जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 4 धावांची गरज आणि त्याच क्वालिटीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मंगलमूर्ती अगरवाणी संघाकडून. चांगल्या पद्धतीचं इथे सातत्य त्यामध्ये. मंगलमूर्ती अगरवाणी संघ हा विजयी झालेला आहे आणि विजय संघाचं हार्दिक स्वागत.